राम राम मंडळी. तर अनिता लाईफस्टाईलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज सकाळी लवकर उठून बाहेर असं सुंदर असा व्ह्यू बघितला. त्यानंतर ना अमृता कॉलेजला चालली होती. तिचं कॉलेज सकाळी 7 वाजता असते, ती घरातनं 6:30ला निघते. त्यानंतर मी आत येऊन दार पुन्हा लावले, का तर थंडी खूप सुटली होती आणि पिल्लू झोपला होता. त्यानंतर मी सगळ्या खोल्या लोटायला घेतल्या, का तर आज अमावस्या होती म्हणताना मी पटपट सगळं आवरत होते. आज नुसता मी फक्त लोटून काढणार होते, का तर आमच्यात गुरुवारी फरशी पुसत नाही. त्यामुळे सगळीकडचे मी स्वच्छ लोटून घेतले. सगळीकडचं लोटून काढून झाल्यावर मी पिल्लू उठलाय काय बघितले, तर पिल्लू झोपला होता म्हणताना मी अंथरूण काढून घेतले. माझे अंथरूण काढून घेतले व पिल्लू झोपलाय म्हणून ते अंथरूण तिथेच गुंडाळून ठेवले. त्यानंतर मी पिल्लूसाठी कडुलिंब घालून पाणी तापवायला ठेवले. तापवायला ठेवून मी बाहेर गेले, का तर मला बाहेरचे सुद्धा अंगण लोटायचे होते. सगळे अंगण मी स्वच्छ लोटले. तर तुम्हाला वाटत असेल की ही किती निवांत काम करते, तर असं काही नाही. रोज पिल्लू काय एवढ्या उशीर झोपत नाही. कधीतरी तो एखाद दिवशी उठतो माझ्याबरोबर आणि पुन्हा झोपी घातल्यावर पुन्हा उशीर झोपतो. तोपर्यंत मी सकाळी पटपट काम आवरून घेते, का तर एकदा कंटाळा केला तर दिवसभर कंटाळा होतो. त्यानंतर मी ते उंबरा स्वच्छ पुसून घेतला, धुवून घेतला, तुळशी कटासुद्धा धुवून घेतला आणि त्यानंतर मी सडा मारून घेतला. सगळं अंगण मी स्वच्छ सडा मारून घेतले. तर ते बघू शकता तुम्ही, झेंडूची फुलं किती छान आले आहेत. आत आले तर पाणी उकळत होतं, तर पिल्लूसाठी मी पाणी काढून घेतले. तोपर्यंत पिल्लूसुद्धा उठला होता. तुम्ही म्हणत असशीला की कडुलिंबाचं पाणी त्याला का वापरत आहे, तर पिल्लूला माझ्या ॲलर्जी झाली आहे. तर मी त्याला कपडे घालायला घेतले. त्याला कपडे घालून छानपैकी आवरून घेतले. त्याच्यानंतर मला आंघोळीला पाणी काढायला गेले. आंघोळीला पाणी काढूस्तोवर मी केस विंचरत होते, का तर आत विंचरले तर सगळे घरभर केस पडतात आणि मी लोटून काढले होते म्हणताना मी केस रोज बाहेरच विंचरते. तर केस विंचरत पाणीसुद्धा भरत होते. त्यानंतर माझे केस विंचरून झाले आणि पाणीसुद्धा भरले होते. मग मी बारडी घेऊन आंघोळीला गेले. आंघोळ करून आल्यानंतर छानपैकी असे लोशन लावून घेतले, का तर थंडीचे दिवस चालू आहेत आणि अंग खूप फुटते. त्यामुळे रोज सकाळी मी आंघोळ केली की अंगाला लोशन लावते. लोशन लावून झाल्यावर टिकली लावून घेतले आणि मी बाहेर आले, का तर मला उंबऱ्याचे पूजन करायचं होतं. आमच्याकडे मंगळवारी, गुरुवारी आणि शुक्रवारी अमावस्या पौर्णिमेला असे उंबऱ्याला हळदीचे लेपन करतात. आज मी सुद्धा हळदीचे लेपन उंबऱ्याला करून घेतले. हळदीचे लेपन करून झाल्यानंतर उंबऱ्याला हळदी कुंकू लावून पूजा केली व 2 फुलं ठेवले. किती छान वाटते. त्यानंतर तुळशीला देखील मी हळदी कुंकू लावून घेतले आणि तुळशीसमोर छोटीशी अशी रांगोळी काढली होती, का तर माझं पिल्लू पुजतंय. त्यानंतर मी तुळशीला ओवाळले, उंबऱ्याला सुद्धा ओवाळून घेतले. आत आले आणि दारावर सुद्धा मी हळदी कुंकाने स्वस्तिक काढून घेतले. तोपर्यंत आत येऊन बघते तर मम्मी देवपूजा करायला घेतली होती. त्यानंतर मम्मीची देवपूजा झाली आणि मम्मी सुंदर अशी देवाची आरती करत होती. सकाळ सकाळी अशी पूजा झाली तर मन किती प्रसन्न वाटतं. दिवस पण खूप सुंदर जातो. तर असा काही माझा रोजचा डेली मॉर्निंग रुटीन असते. तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.